देवळाली ते नाशिक दरम्यान ओव्हरहेड वायर तुटलेली आहे। ओव्हरहेड वायर तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेली आहे। रेल्वेचं पथक घटनास्थळी दाखल झाले। ओव्हरहेड वायर बसवण्याचं काम सध्या सुरू आहे। मात्र या प्रकाराने मध्य रेल्वेची अप मार्गाची वाहतूक कोलमडलेली आहे। अनेक एक्सप्रेस गाड्या 5 ते 6 तास उशिराने धावतात। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। नाशिक रोड ते देवळाली स्टेशन दरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्यानं अप आणि डाऊनवरील दोन्ही बाजूची वाहतूक सेवा जी आहे ती विस्कळीत झालेली आहे। सध्या मी नाशिकच्या रेल्वे स्थानकावरती आहे। या ठिकाणी जर बघितलं तर प्रवाशांची मोठी गर्दी जी आहे ती आपल्याला या ठिकाणी झाल्याचं बघायला मिळत आहे। यामुळे ओव्हरहेड वायर जी आहे ती दरम्यान रात्री 11:30 वाजेच्या सुमारास तुटली होती आणि त्यानंतर तात्काळ रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून याचं काम देखील करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे अनेक गाड्या ज्या आहेत त्या आता दोन्ही मार्गावरील आपल्याला लेट झाल्याचं बघायला मिळत आहे आणि त्यामुळे कुठेतरी मोठ्या प्रमाणात नाशिक रोड रेल्वे स्थानकावरती गर्दी देखील पाहायला मिळत आहे। ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे वाहतूक सेवा विस्कळीत झाली होती। काय सांगा? रात्री 1 वाजेपासून देवळाली ते नाशिक वालदेवी रोड जो आहे तिथे ओव्हरवायर तुटलेली आहे। मी प्रवाशांतर्फे मी कुठार साहेब जे देवळाली स्टेशन मॅनेजर आहेत त्यांच्याशी माझं बोलणं झालं आहे। त्यांनी सांगितलं नियर अबाउट अजून 2 ते 2.5 तास लागतील, कारण फॉल्ट फार मोठा आहे आणि हा फॉल्ट आता 2-2.5 तासामध्ये मोकळा होईल। आणि त्यानंतर मग हावडा एक्सप्रेस जी आहे ती सध्या लवईतला उभी आहे, ती पण आता येईलच। तर त्या हिशोबाने माझं बोलणं झालेलं आहे। प्रवाशांना आम्ही सर्वांना समजवलेलं आहे। बाकी त्या हिशोबाने बघू आता। कॅमेरा पर्सन आकाश अवलीसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक।